Please subscribe to our channel, press the bell icon and like, comment, share our videos. Thank you. हॅलो, मी डॉक्टर नेहा आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझा चॅनल फिजिओपॉडीवर. आजची कंडिशन जी आपण डिस्कस करणार आहोत ती आहे टेनिस एल्बो किंवा लॅटरल एपिकॉन्डायलायटिस. बऱ्याच जणांना जाणवत असेल की आपल्या कोपऱ्याच्या ह्या पॉइंटला आपल्याला पेन जाणवतो, बऱ्याच वेळा तिथे सूज पण असते. तर ह्या कंडिशनला आम्ही टेनिस एल्बो किंवा लॅटरल एपिकॉन्डायलायटिस म्हणतो. याची कारणं काय आहेत किंवा हे आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो किंवा आपल्या दैनंदिन जीवनात ह्याच्यामध्ये आपण काय चेंजेस करू शकतो की जेणेकरून हा त्रास आहे हा रिकरन्स नाही होणार, वारंवार नाही होणार, तर त्याच्यावर आज आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात आधी बघूया की ह्याचे कारणं काय आहेत की तुम्हाला ही कंडिशन का उद्भवू शकते. टेनिस एल्बो किंवा लॅटरल एपिकॉन्डायलायटिस ही कंडिशन ही रिपिटेटिव्ह स्ट्रेसमुळे असते. म्हणजे आपण वर्क रिलेटेड मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स जे म्हणतो त्याच्यामध्ये ही कंडिशन मोडली जाते. तुमची कोणतीही ॲक्टिव्हिटीमध्ये रेस्टची असो किंवा शोल्डरची असो, जर तुमचं बॅड पोस्चर त्याच्यामध्ये असेल किंवा ती काम करायची पद्धत थोडीशी चुकीची असेल तर त्याने तुमच्या मसल्सवर लोड येतो, रिपिटेटिव्ह स्ट्रेस येतो आणि अशा प्रकारच्या कंडिशन्स आपल्याला उद्भवू शकतात. तर टेनिस एल्बोमध्ये युजली आपली ही मुवमेंट जी आहे रेस्टची ही वारंवार जर होत असेल, रेस्टची एक्सटेन्शन, तर तुमच्या लक्षात येत असेल की ह्या पॉइंटला रिपिटेटिव्ह स्ट्रेस येतो. मग तुम्ही टू व्हीलर जास्त चालवता आहात किंवा तुमचं कुठची एखादी ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये तुमची रेस्टची ही पोझिशन जास्त होते आहे किंवा तुम्ही लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरसमोर काम करता, तुमची ही पोझिशन जास्त होल्ड केली जाते आणि जेव्हा तुम्ही ते यूज करतात फिंगर्स, तुमच्या इकडच्या पॉईंटवर हा रिपिटेटिव्ह स्ट्रेस येतो. जर तुम्ही इथे प्रॉपर सपोर्ट दिलेला नसेल काम करताना तर इथे तो स्ट्रेस येतो, पण हेच जर तुम्ही सपोर्टेड ठेवलं तर इकडचा स्ट्रेस हा कमी होतो. दुसरी गोष्ट, तुमचे अपर बॅक मसल्स आहेत हे जर वीक असतील तर तुम्ही युजली वी टेंड टू कीप आवर पोस्चर लाईक दिस, राईट. आपण नेहमी असं स्लाउच बसायला जातो जेणेकरून आपले हे मसल्स ह्याच्यावर ताण येतो आणि आपण जेव्हा कोणतेही काम करायला जातो तर हा आणि हा पॉईंट आहे हा रिपिटेटिव्ह स्ट्रेसमध्ये येऊन तुम्हाला तिथे सूज येऊ शकते. मग आपल्याला हे बघावं लागेल की तुम्हाला तुमचे रिझन्स फाइंड आउट करावे लागतील की तुमच्या हे कामामुळे तुम्हाला हा त्रास येतोय. तुम्ही जर ट्रान्सपोर्टसाठी व्हेकल वापरता आहात तर तेव्हा तुमची रेस्टची पोझिशन आहे ही चुकीची होते आहे, किंवा किचनमध्ये जर तुम्ही काम करत आहात आणि तुमची रेस्टची ही पोझिशन आहे ढवळायची, एखादा आपण चमचा घेऊन जेव्हा ढवळतो किंवा आपल्या बऱ्याच वेळेला असं मोठं आपण हे करायला गेलो आहे ते रिपिटेटिव्ह आपण करतोय एकाच हाताने आणि आपण ते रोज करतोय आहे, तर ते हे रिपिटेटिव्ह स्ट्रेस असतात जेणेकरून स्लोली आपले इकडचे जे टेंडन आहेत किंवा हे ओरिजिन आहेत, मसल फायबर्स आहेत, यावर स्ट्रेस येऊन तिथे सूज येणं, स्टिफनेस येणं, पेन होणं आणि आपल्या मुवमेंट्स थोड्याशा रेस्ट्रिक्ट होणं, हे सगळे सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. तर यावर आपल्याला उपाय काय आहे. सगळ्यात आधी जर आपल्याला ह्याचा पेन कमी करायचा किंवा सूज कमी करायची आहे तर आधी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ह्याचं रिझन काय आहे जेणेकरून तुम्हाला ही कंडिशन आहे उद्भवलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की हा जो पॉईंट आहे इकडचा जो स्ट्रेस आहे तो कमी करायला एक एल्बो ब्रेस येते, जी तुम्हाला हा पॉईंट जर तुमचा अफेक्टेड असेल आणि हा आपला मसल बेली आहे तर ती आपल्याला इथे अप्लाय करायची असते. ती आपल्याला कुठच्याही मेडिकलमध्ये पण मिळते एल्बो ब्रेस, की जेणेकरून ह्या मसल ग्रुपला सपोर्ट मिळतो आणि ह्या पॉईंटवर येणारा जो स्ट्रेस आहे हा कमी होतो. नंतरची गोष्ट की तुमची जर रिपिटेटिव्ह रिस्ट पोझिशन जास्त असेल की ती एक्सटेन्शनची हे असेल तर ते तुम्हाला जास्तीत जास्त न्यूट्रल ठेवून तुम्ही कशा प्रकारे इकडे स्ट्रेस कमी करू शकता हे तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. तुमचे अप्पर बॅक मसल्सचं स्ट्रेंथनिंग आहे ते तुम्हाला वाढवावं लागेल. पेन खूप जास्त असेल तर एल्बो ब्रेस बरोबर तुम्हाला इथे आईस पॅक केला तरीही इकडचं इन्फ्लमेशन आणि पेन आहे हे कमी होतं. पण रेस्ट यामध्ये खूप चांगला रोल प्ले करतं, कारण तिकडची सूज आहे हे रिपिटेटिव्ह स्ट्रेसमुळे असल्यामुळे जेव्हा तुम्ही तो स्ट्रेसच कमी करता किंवा ती रिपिटेटिव्ह मुवमेंट बंद करून तुम्ही त्याला रेस्ट देता तेव्हा रिकव्हरी ह्याची फास्टर होते. आणि आता आपण बघूया की सिम्पल एक्सरसाइजेस जे आपण घरी करून ह्याच्यावरचा पेन जो आहे किंवा स्टिफनेस आहे हे कमी करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या रेस्टच्या पोझिशनमुळे किंवा रेस्टच्या रिपिटेटिव्ह मुवमेंट्समुळे ही कंडिशन जास्त प्रमाणात उद्भवू शकते. तर त्याच्यासाठी आपल्याला मेन एक्सरसाइज आहे की आपल्याला या मसलची स्ट्रेंथ आहे ती वाढवावी लागते आणि त्याचे स्ट्रेचिंग आहे हे करावं लागतं.
तर हा फ्लेक्झिबार आहे, तर तो आम्ही यूज करतो या एक्सरसाइजसाठी. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचं असं आहे, घरी जर तुमच्याकडे फ्लेक्झिबार नसेल तर आपलं टर्किश टॉवेल जे असतं त्याचा एक जाडा रोल बनवायचा आणि त्याची मदत घेऊन सुद्धा तुम्ही हा एक्सरसाइज करू शकता. तर तुम्हाला टेबलवर असं बसायचं आहे, तुमचं हे पूर्ण हात सपोर्टेड असेल आणि हा आपला अफेक्टेड हात आहे आणि हा आपला नॉन अफेक्टेड हात आहे. ह्याने आपण फक्त तो बार आहे हा पकडलाय आणि आपला अफेक्टेड हार्टने हे टर्किश टॉवेल किंवा फ्लेक्झिबार आपल्याला असं रोल करायचं आहे आणि रिलॅक्स करायचं. परत खाली वळवायचं अँड रिलॅक्स. परत खाली वळवायचं अँड रिलॅक्स. जेव्हा आपण हे खाली करतो तेव्हा आपल्या या मसल ग्रुपचं जो अफेक्टेड मसल ग्रुप आहे ह्याच्यावरचा स्ट्रेस कमी होतो, त्याचं स्ट्रेचिंग होतं, त्यामुळे त्याचा स्टिफनेस आणि पेन आहे हा कमी होतो. तर सुरुवातीला जेव्हा पेन आपल्याला जास्त असतो आणि आईस पॅक नंतर तो आपला 50% पर्यंत जर कमी झाला असेल तर आपण हे एक्सरसाइजेस सुरू करू शकतो. या एक्सरसाइजच्या आधी आणि नंतरही तुम्ही आईस पॅक करू शकता. तर परत आपल्याला हे करायचं आहे, होल्ड इट अँड देन रिलॅक्स. आणि सेम टर्किश टॉवेल किंवा फ्लेक्झिबार यूज करून तुम्ही स्ट्रेंथनिंगसाठी तो तुम्हाला वरती घ्यायचा आहे. होल्ड इट अँड रिलॅक्स. परत होल्ड इट अँड रिलॅक्स. तुम्हाला पुढून दाखवते. हे आपल्याला फक्त असं वरती घ्यायचं आहे अँड रिलॅक्स अँड रिलॅक्स अँड रिलॅक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन आपल्याला जाणवेल की हा पॉईंट जो आहे इथे आपल्याला जो जेव्हा दाबतो आपण तेव्हाही जाणवतो पेन आहे. तर आपले इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर जे आहे हात एकदम रिलॅक्स ठेवायचा आणि आपल्याला पॅल्पेट करून बघायचं की तो नक्की पॉईंट कुठे आहे. आणि आपले मसल फायबर्स आहेत हे नेहमी या डायरेक्शनमध्ये असतात आणि आपल्याला त्यांना ट्रान्सफर्स फ्रिक्शन मसाज द्यायचा आहे. तर या दोन बोटांनी तिथे आपल्याला स्लाइटली असा मसाज द्यायचा आहे. हे तुम्हाला अराउंड 5 मिनिट्स करायचं आहे, जेणेकरून ह्याचे मसल फायबर्स मधला जो स्टिफनेस आहे हा कमी होतो. आणि हा बस तुम्हाला हे असं 5 मिनिटं करत जायचं आहे. हे दिवसातनं 2 ते 3 वेळा तुम्ही करू शकता. बऱ्याच वेळी जेव्हा तुम्ही सुरुवातीला हे स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला असं वाटेल की पेन वाढला आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही आईस पॅक जर केला तर तो पेन पण कमी होतो आणि त्याच्या पुढच्या रिपिटेशनला जेव्हा सेम तुम्ही हे ट्रान्सफर्स फ्रिक्शन मसाज करता तेव्हा त्या पेनची इंटेन्सिटी आहे ही कमी झालेली असते. तर हे सेकंड टेक्निक आहे ट्रान्सफर्स फ्रिक्शन मसाज. फर्स्ट आपण जे दाखवलं फ्लेक्झिबार आणि टर्किश टॉवेल त्याने जे आपण रोलने जो एक्सरसाइज केला तो. थर्ड इज आपल्याला असा हात घ्यायचा आहे, हा आपला अफेक्टेड पॉइंट आहे राईट, आणि आपल्याला तो हात असा घेऊन इकडनं पकडून स्ट्रेच करायचा आहे अँड रिलॅक्स. परत होल्ड इट अँड रिलॅक्स. टर्न अँड रिलॅक्स. टर्न अँड रिलॅक्स. आपण जेव्हा म्हणतो की ही मुवमेंट आपली रिपिटेटिव्ह असते, काही जणांची रोटेशनची ही जी मुवमेंट असते जे फॅक्टरीजमध्ये काम करतात किंवा त्यांना जास्त काम ह्याचं पडलेलं असतं रिस्कला रोटेशनचं, तर त्यांच्याही या पॉईंटला स्ट्रेस येऊ शकतो. तर अशी ज्यांचं रिझन आहे की त्यांची ही रिपिटेटिव्ह मुवमेंट आहे तर त्यांच्यासाठी त्यांना हे रोटेशनल जी एक्सरसाइज आहे ह्याचा खूप फायदा होतो. कारण अशा ह्याच्यामध्ये त्यांचा हा जो पूर्ण मसल फायबर आहे किंवा मसल आहे तो स्ट्रेच होतो, त्यामुळे स्टिफनेस आणि पेन आहे हा कमी होतो. होल्ड करायचं अँड रिलॅक्स. टर्न इट अँड रिलॅक्स. टर्न इट अँड रिलॅक्स. नेक्स्ट आपल्याला बघायचं, जर तुमच्या घरी सॉफ्ट बॉल असेल किंवा हे आम्ही थेरापट्टी जी वापरतो तसं जर असेल किंवा सॉफ्ट बॉल स्माइली बॉल पण भरपूर जणांकडे असतो, तर तसं वापरूनही आपल्याला हे करायचं. कारण आपण जेव्हा म्हणतो की आपण ही पोझिशन आहे तर आपण हे असं प्रेस केल्यानंतर इथे तुम्हाला पेन जाणवू शकतो. ठीक आहे. तर तेच आपल्याला ॲज अ एक्सरसाइज करायचं आहे सो दॅट तुमच्या जेव्हा फिंगर्सची स्ट्रेंथ वाढते तेव्हा तुमच्या इकडे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. जर तुमच्या फिंगर्सची स्ट्रेंथ कमी असेल तर तुमचा या पॉईंटला येणारा स्ट्रेस हा वाढू शकतो. म्हणून स्माइली बॉल जो सॉफ्ट बॉल येतो किंवा अशी थेरापट्टी ह्याने ह्या पोझिशनला पकडून आपल्याला फिंगर फ्लेक्शन एक्सरसाइजेस करायचे आहेत.
या पोझिशनला पण आणि नंतर खाली घेऊन या पोझिशनला पण, जेणेकरून ह्या पूर्ण मसल फायबरचा स्टिफनेस आणि पेन आहे हा यामुळे कमी होऊ शकतो. परत तुम्ही वर घ्यायचं आहे आणि जस्ट कीप प्रेसिंग इट. येस. परत खाली. हे प्रत्येक एक्सरसाइजेसचे 10चा एक सेट असे 2 ते 3 सेट जर तुम्ही केले तर तुम्हाला बराच ह्याचा फायदा होऊ शकतो. तर हे फार सिंपल एक्सरसाइजेस आहे जे तुम्ही घरी करू शकता आणि तुम्हाला या पेनपासनं बऱ्याच अंशी फरक पडतो. या पेनमध्ये रिकव्हरी ही फार चांगली होते. अलॉंग विथ दिस तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये जर ते रिझन असेल तर तिथेही तुम्हाला चेंजेस करणं गरजेचं असतं, नाहीतर या कंडिशनचा रिकरन्स होऊ शकतो. मग अशा वेळी काय करायचं, जर तुमचं कम्प्युटरवर काम आहे किंवा लॅपटॉपवर काम आहे तर तुमचा हा पूर्ण पोर्शन जो आहे हा बऱ्याच वेळी तुम्ही सपोर्टेड ठेवला तर तुमच्या या पोर्शनला स्ट्रेस येत नाही. मी जसं म्हणाले की एल्बो प्रेसचा वापर जर तुम्हाला काही हे आहे जिथे तुम्ही अवॉइड नाही करू शकत त्या रिपिटेटिव्ह मुवमेंट आणि तुम्ही रेग्युलर बेसिसवर जर ती एल्बो प्रेस तुम्ही इथे जर अप्लाय केली तर तेही तुमचा पेन आहे हा तिथे तुम्हाला जाणवणार नाही. किचनमध्ये जर तुम्ही काम करताय तुमची रिस्टची मुवमेंट अशी जास्त होते, कारण जो आपण चमचे जे वापरतो त्याचं जर दांडा तुम्हाला पकडायला हे होतं आहे, तुमची ही मुवमेंट आहे, तर इथेही तुम्हाला चेंजेस करणं गरजेचं आहे. त्याला आपण जास्तीत जास्त मोठा ग्रीप जर लावला एखादा रोल करून आणि त्याने तुम्ही पकडायला गेला तर ही ग्रीप तुमची इम्प्रूव्ह झाल्यानंतर तुमचा इकडचा स्ट्रेस आहे तोही कमी होतो. आणि अलॉंग विथ दॅट तुम्ही जर अप्पर बॅक मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस जरा नेक्स्ट व्हिडिओ येईलच तर तेही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केले, तुमचं पोश्चरल एक्सरसाइजेस रेग्युलर स्ट्रेंथनिंग आणि स्ट्रेचिंग जर तुम्ही कंटिन्यू केली तरी अशा कंडिशन्सचा तुम्हाला रिकरन्स येत नाही. तर या सगळ्या एक्सरसाइजेस तुम्ही ट्राय करा. हे सगळे जे इन्स्ट्रक्शन्स किंवा टेक्निक्स मी सांगितल्या ते फॉलो करा. ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि मला कमेंट्समध्ये कळवा की ह्याचा तुम्हाला किती फायदा होतो. थँक्यू सो मच.